नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज जे काही रेशन कार्ड धारक आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सक्त सूचना देखील करण्यात आल्यात। त्या कोणत्या सूचना करण्यात आल्यात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर वेगवेगळे पैसे म्हणजे तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड जे काही रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड धारक आहेत, जे केसरी रेशन कार्ड धारक आहेत, जे पिवळे रेशन कार्ड धारक आहेत, त्यांना तुम्हाला आता पैसे भेटणार आहेत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की किती पैसे भेटणार आहेत, याचा अर्ज भरण्याची प्रोसेस काय आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जवळजवळ पाहायला गेलं तर 25 जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवर पैसे मिळण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता तुम्हाला जर रेशन कार्डवर लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला अर्ज सुद्धा एक भरून द्यायचा आहे। शासनाकडून आता अधिकृत GR सुद्धा आलेला आहे, तुम्ही GR सुद्धा पाहू शकता। जर पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्डवर पैसे हवे असतील तुम्हाला एक अर्ज सुद्धा भरून द्यावा लागणार आहे। बघा, शासनाचा GR कालच आलेला आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला रेशन कार्ड वरती तब्बल 10,000 रुपये कार्डावर मिळणार आहेत। त्यामुळे आता राज्य पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये 25 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पैशाचं वाटप केलं जाणार आहे। आता पैशाचं वाटप किती असणार आहे ते देखील आपल्याला मी समजावून सांगणार आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। आता महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये तर भेटणारच आहेत। आता रेशन कार्डवर तुम्हाला हे वाटप केले सुद्धा जाणार आहेत। तर रेशन कार्ड धारकांना हा लाभ आता कसा मिळणार आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनी सुद्धा तुम्ही काढून घ्या लवकरात लवकर, आणि तुम्हाला महिन्याला 10,000चा लाभ सुद्धा मिळणार आहे। बघा आता मित्रांनो, याचा लाभ कसा मिळणार आहे, तुम्हाला लाभ कसा मिळवायचा, हा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा, कोणासाठी पात्र आहे, याची सर्व डिटेल्स तुम्ही या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर या रेशन कार्ड धारकांना आता महिन्याच्या महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहेत। आता या शासनाकडे तुम्हाला GR सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहिला देखील असेल, त्यामुळे अधिकृत माहिती आता शासनामधल्या GR मधील आहे। त्यामुळे तुम्ही जर केसरी रेशन कार्ड जर असाल, तुमच्याकडे असेल, तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आता पाहायला गेलं तर पाठीमागच्या वर्षी देखील आले होते। तेव्हापासून आल्यापासून ही योजना आता 2 ते 3 महिन्यापासून सुरू झालेली आहे। आता बघा, रेशन कार्ड धारकांना महिन्याच्या महिन्याला याचा पैशाचा लाभ तुम्हाला आता सुरू केलेला आहे। आता आताच तुम्ही व्हिडिओमध्ये GR सुद्धा पाहिलाय, यामध्ये अनेक जणांनी रेशन कार्डवरती पैसे मिळतील, पैसे नाही मिळतील म्हणून देखील सांगितलं होतं, परंतु अजून कोणत्याही नागरिकांना पिवळे व केसरी रेशन कार्डवरती पैसे मिळाले नव्हते। परंतु कालच शासनाचा GR सुद्धा काढल्यामुळे राज्यातील सर्वच पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना आता पैशाच्या स्वरूपामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये अनुदान मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला आता लक्षात ठेवा, तुमच्या बँकेच्या महिन्याच्या महिन्याला तुम्हाला हे 10,000 रुपये भेटणार आहेत। आता तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। मग तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला महत्वाची माहिती, आता 5 कागदपत्र देखील तयार ठेवायचे आहेत। यासाठी महत्वाच्या 4 पात्रता महाराष्ट्र शासनाने देखील आता लावण्यात आले आहेत। आता तुम्हाला ओळणी त्याची कागदपत्रे सांगतो, पात्रता काय काय ते सांगतो, त्यानंतर अर्ज कसा करायचा ते देखील सर्व डिटेल्स मध्ये सांगतो। जर तुम्हाला पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्डवरती तुम्हाला 10,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता बघा, शासनाचा अधिकृत GR आल्याने तुम्हाला आता पैशाचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा याची माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, कारण अर्ज भरल्याशिवाय तो बँकेच्या खात्यावरती तुम्हाला पैसे 10,000 रुपये जमा होणार नाहीत। त्यामुळे आता अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। अर्धवट तुम्ही माहिती घेतली आणि अर्धवट तुम्हाला अर्ज भरता येणार नाही। तुम्हाला कागदपत्र पण कोणकोणते लागणार आहेत ते देखील तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे अधिकृत शासनाचा जो काही अर्ज तुम्हाला लागणार आहे, जर रेशन कार्डवरती तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। राज्यातील जवळजवळ 1,40,00,000 पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांना हा मोठा लाभ आता तुम्हाला दिला जाणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये आणि पिवळे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा अर्ज तुम्हाला आता करता येणार आहे। बघा, अर्ज भरून दिल्यानंतर तुम्हाला पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता बघा, राज्यातील 36 पैकी 25 जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। यापैकी पाहिलं तर तुम्हाला याद्या एक एक करून तुम्हाला शासनाची अधिकृत यादी देखील दाखवणार आहे। अधिकृत वेबसाईट देखील आहे, त्या वेबसाईटवरून हा GR आलेला आहे। त्यामुळे आता कोणत्या 25 जिल्ह्यामध्ये पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड धारकांना हे आता हे पैसे मिळणार आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे। त्यामुळे आता कोणकोणते 25 जिल्हे आहेत ते देखील तुम्हाला समजावून सांगणार आहे, कागदपत्रे कोणकोणते ते देखील सांगणार आहे। हे सुद्धा शासनाने अधिकृत GR सुद्धा या ठिकाणी काढलेला आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता हा अर्ज भरायचा आहे, कसा भरायचा, अर्ज तुम्ही भरायचा विसरला तर अर्ज भरण्यासाठी तुम्ही काही चुक्या केलात तर तुम्हाला कुठलेही पैसे तुमच्या खात्यामध्ये, रेशन कार्डाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। राज्य सरकारने तसेच सरकारने देखील रेशन कार्ड धारकांना
म्हणजेच पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना यामध्ये गोरगरीब जे काही रेशन कार्ड धारक आहेत त्यांना या पैशाचा लाभ देणार असल्याची माहिती देखील महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण जी आर देखील या ठिकाणी समोर आलेला आहे। आता सगळ्यात अगोदर पाहायला गेलं तर हा तुमचा महाराष्ट्राचा अधिकृत वेबसाईटवरून हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामुळे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना हा आता मोठा लाभ आपल्याला भेटणार आहे। आता तुम्हाला देखील या जिल्ह्यातील नंतर महाराष्ट्रातील जे काही सर्वसामान्य जनता आहे त्याला सुद्धा सर्वसामान्य जनतेला याचा मोठा लाभ आपल्याला मिळणार आहे। हा दिलासा देणारा लाभ अर्ज कसा भरायचा, 2च दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महत्वाची 5 ते 6 कागदपत्रे लागणार आहेत। जे कागदपत्र तुम्हाला एक अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरावा लागणार आहे। आता यासाठी तुम्ही पात्र असणार आहे का हे सुद्धा तुम्हाला आता पाहावं लागणार आहे। हे आता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। कारण आपल्या जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी आता 25 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 25 जिल्हे निवडण्यात आले आहेत। आणि जे काही 36 पैकी आपल्याला 25 जिल्हे निवडलेत ज्या जिल्ह्यामध्ये गोरगरीब जनता राहते। आता गोरगरीब जनता रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे। 36 पैकी 25 जिल्ह्यासाठी ही योजना असणार आहे। आता महत्वाच्या 5 पात्रता तुम्हाला सांगतो। या पात्रतामध्ये तुम्ही बसला का ते नाही तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। कारण या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। कारण या 25 जिल्ह्याचा समावेश, या 25 जिल्ह्याचा शासनाचा अधिकृत जी आर आता मित्रांनो तुम्ही देखील बघितलं असेल। आता पण तो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्ही बंद करू नका, कारण या प्रत्येक पॉइंटला पॉइंट महत्वाचा आहे। मित्रांनो यामध्ये कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगणार आहे। अर्ज कुठे भरायचा आहे ते देखील सांगणार आहे। याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। सर्व काही अतिशय माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। अर्ज करताना जर तुम्हाला थोडीशी जर चुकी झाली तर याचं एखादं कागदपत्र जर विसरलं तर तुम्हाला रेशन कार्डवरती जो पैशाचा लाभ मिळणार आहे तो आता मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। हा अर्ज कसा भरायचा, कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि पात्रता कोणकोणती असणार आहेत, त्यामुळे आता काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा यामध्ये सर्वात महत्वाची पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांनाच हा लाभ दिला जाणार आहे। बघा यामध्ये ज्या पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा आपल्याला कमी असणार आहे। त्यामुळे तुम्हाला ज्याचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे त्यालाच हा लाभ दिला जाणार आहे। ही झाली सगळ्यात पहिल्यांदी अट। आणि त्यानंतर ज्यांचं रेशन कार्ड धारकांना आता तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे म्हणजे तुमचं उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा आत असलं पाहिजे। म्हणजे 2.5 लाख रुपये असलं पाहिजे तर चालेल, आता 2 लाख रुपये असलं तर चालेल, पण 3 लाखाच्या वरती असलं तुमचं उत्पन्न तर तुम्हाला या योजनेचा 10,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही। तर 3 लाख रुपयाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर याचा लाभ दिला जाणार नाही। पण तुम्हाला तुमच्या पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड पैकी एक रेशन कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे आणि उत्पन्न 3 लाख रुपयाच्या आत असलं पाहिजे। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये अर्ज कसा भरायचा, तुम्हाला अटी आणि नियम काय ते सुद्धा सांगणार आहे। आता तुम्हाला पात्रता सांगतात। आता पात्रता झाल्यानंतर लगेच तुम्हाला कागदपत्रे सुद्धा तुम्हाला कोणकोणती लागणार आहेत ते सांगणार आहे। कागदपत्र देखील अतिशय महत्वाची कागदपत्रे 4 कागदपत्र तुम्हाला मधील 2 सांगणार आहे आणि 2025 मधील सुद्धा 2026 मधील सुद्धा एक कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। या ठिकाणी रेशन कार्ड आहे जे काय ऑफिसमध्ये तिथे जायचं तुम्हाला आणि तुम्हाला मिळून एक म्हणजे हे पैशाचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज देखील एक करायचा आहे। नंतर शासनाच्या माध्यमातून सुद्धा एक जी आर सुद्धा आलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। आता अर्ज कसा करायचा तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर पैसे कसे मिळणार हे सुद्धा तुम्हाला सांगतो। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो जी काही महत्वाची माहिती आहे ही अतिशय महत्वाची आहे, ती तुम्हाला पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना जर याचा पैशाचा लाभ हवा असेल तर तुमच्या घरामध्ये एकही व्यक्ती सुद्धा सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे। सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे तर याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। तर तुमचा मुलगा पोलीस मधील असेल, आर्मी मध्ये असेल, महाराष्ट्र शासनाचा कुठलाही एखादा सरकारी अधिकारी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार नाही। मग एकंदरीत जर आपण विचार केला जर एका घरामध्ये एकही सरकारी नोकरी व्यक्ती नसायला पाहिजे। त्यानंतर तिसरी महत्वाची अट घालण्यात आली ते म्हणजे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड वरती जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुमच्या घरामध्ये कोणतेही सरकारी पेन्शन धारक नसावा। म्हणजे जो सरकारी नोकरी घेतलेला करून घरामध्ये रिटायर व्यक्ती झालेला आहे आणि तो पेन्शनचा लाभधारक असेल तर तुम्हाला इथून पुढे त्याचं म्हणजे 10,000 रुपये जे रेशन कार्ड वरती मिळते ते तुम्हाला मिळले जाणार नाहीत। ही देखील आता ही अट घालण्यात आली, याचा लाभ सुद्धा या ठिकाणी तुम्हाला घेता येणार नाही। आता बघा दुसऱ्या प्रकारची देखील अट घालण्यात आली ते म्हणजे बघा आता संपूर्ण महाराष्ट्र सरकारकडून आलेले आहे। यामध्ये तुम्हाला सांगतो आता 25 जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, त्यानंतर कोणकोणते व्यवस्थित सांगतो, त्यानंतर तुम्हाला कागदपत्र सांगतो। तुम्ही जाऊन 2 दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आता बघा तुम्हाला चौथी पात्रता सांगतो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटला तुम्हाला अर्ज कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहे। कार्डवर पैसे कसे सुरू झालेत
ते त्याचा जी आर सुद्धा तुम्ही पाहिलाय, नंतर खरोखर पैसे मिळवत असतात. यामध्ये चौथी पात्रता आहे ती म्हणजे तुमची जमीन किती आहे. आता जमीन म्हणजे तुमचा 7 वरती तुमची जमीन 5 एकरपेक्षा कमी पाहिजे. 5 एकरापेक्षा जर जास्त तुमची जमीन असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. परंतु तुमची जमीन तुम्हाला लक्षात ठेवा, चौथी पात्रता तुमच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन नसावी. त्यानंतर लगेच दुसरं सांगायला म्हटलं तर घरामध्ये 4 चाकी गाडी नसावी. 4 चाकी गाडी तुमच्या घरामध्ये असेल तर यावर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल. नंतर तुमचं रेशन कार्ड असेल पण तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर अशा 4 चाकी वाल्यांना रेशन कार्ड असेल तर अशा लोकांना या गोष्टीचा लाभ भेटणार नाही. तर तुमचं वैयक्तिक महत्वाची कागदपत्र सांगतो, सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे, लक्ष द्या. तर 4 कागदपत्र सांगतो, 4 कागदपत्र तुम्हाला घेऊन जावं लागणार आहेत. यासाठी सगळ्यात महत्वाचा अर्ज कसा भरायचा ते देखील सांगणार आहे. 25 जिल्हे कोणकोणते पात्र ठरवण्यात आलेत त्या जिल्ह्याची नावे देखील सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. कोणकोणता अर्ज कुठे भरायचा आहे हे देखील तुम्हाला सांगतो. आणि महत्वाचे कागदपत्र आहेत ते म्हणजे तुमचं ओळखपत्र म्हणजे काय, तर तुमचं दुसरं महत्वाचं कागदपत्र ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. आता ओळखपत्र मध्ये येतं तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ह्या दोन्हीपैकी एक असेल ते देखील तुम्हाला चालतं. दुसरं तुम्हाला सांगतो उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुम्ही तलाठीचा किंवा तालुक्याला तहसीलला मिळतो, ते दोन्हीपैकी त्यांचं उत्पन्न किती दाखवलं पाहिजे, म्हणजे 3 लाखापेक्षा आत असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सुरुवातीला उत्पन्नाचा दाखला हा तलाठीकडे जाऊन तुम्हाला तुमचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही तिथं जाऊन तुम्ही हा दाखला तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्यातलं दुसरं कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा. तर तुम्हाला सरकारला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या नावावर जमीन किती आहे. तर ते ज्या 5 एकरापेक्षा कमी जमीन असेल तर याच लोकांना या ठिकाणी ज्याच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल, नंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आहे तुमचं व्यवस्थित असेल तर या धारकांना याचा लाभ मिळणार आहे. नंतर पाहिलं गेलं तर दुसरं तुम्हाला यामध्ये काय लागणार आहे बघा, म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक. बँकेच्या पासबुकमध्ये तुमचं झेरॉक्स व्यवस्थित दिसलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या बँकेची पाण्याची जी काही झेरॉक्स आहे ती देखील व्यवस्थित आहे का ते बघायचं आहे. नंतर तुमच्यावरती IFSC कोड असतो, नंतर बँक अकाउंट असतो, ते देखील व्यवस्थित दिसला पाहिजे. त्यानंतर तुम्ही इथं फॉर्म भरला पाहिजे. फॉर्म भरला तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. आता तुमच्या बँकेचा अकाउंट व्यवस्थित नाही दिसला तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण होते. कागदपत्र देताना सर्व गोष्टीची तुम्हाला काळजी करूनच अर्ज भरायचा आहे. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, 25 जिल्हे कोणकोणते आहेत तर याची माहिती सुद्धा या ठिकाणी लगेच सांगणार आहे. आता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे घेण्यात आलेत. यानंतर 14 जिल्हे कोणकोणते आहेत ते देखील आपण थोडक्यात पाहूया. पहिला जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. दुसरा जिल्हा जालना, नंतर नांदेड, नंतर परभणी, लातूर, नंतर हिंगोली, नंतर पाहिलं तर अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा हे ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे घेण्यात आलेत. नंतर जे काही जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत त्या जिल्ह्यामधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 या अंतर्गत पैशाचं वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो अजून पण जिल्हे समाविष्ट करण्यात येणार आहेत. याचा GR पुढील 15 ते 20 दिवसात, म्हणजे आता पाहायला गेलं तर नवीन वर्ष चालू होते तर या 15 ते 20 दिवसामध्ये या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि टोटल तुम्हाला 25 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेत. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्याचा GR आलेला आहे. तर मित्रांनो हा अर्ज कसा करायचा बघा, हा हे सुद्धा तुम्हाला बघणार आहे. मित्रांनो तुमच्या जवळच्या जे काही स्वस्त धान्य दुकान आहे तिथे दुकानामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला हा अर्ज तुमचे सगळे जे कागदपत्र ओके दिसतील तर तुम्हाला तिथे जायचं आहे. नाही हे कागदपत्र घेऊन सर्व तिथे तुम्हाला सबमिट करायचे आहेत. ही माहिती कशी वाटली तर ह्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जे आपलं बेल आयकॉनचं बटन आहे त्या बेल आयकॉनच्या बटनला देखील दाबायला विसरू नका. धन्यवाद.